नमस्कार. सारंगने खूपच मूर्खपणा केलेला असतो. जानकीला मायाला भेटण्यासाठी पाठवलेला असतं. तो सुद्धा तिच्या सोबत आलेला असतो. पण जानकी मायाला एकटीच भेटायला जाते. भरपूर वेळ होतो पण जानकी मात्र परत येत नाही, म्हणून सारंग खूपच अस्वस्थ असतो. तेवढ्यात मात्र तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश सारंगला बोलतो, सारंग बोल, माझी जानकी कुठे आहे? सारंग, आता जर का खोटं बोललास ना तर बघ, मला खरं काय ते सांग, जानकी कुठे आहे? तेव्हा सारंग ऋषिकेशकडे बघतच राहतो. इकडे जानकीला शुद्ध आलेली असते. त्यावेळेला तिच्या समोर माया असते. माया जानकीला बोलते, जानकी अगं, तुझा तो धीर आहे ना, तो मूर्ख आहे, मूर्ख. त्याच्याशी जरा काही प्रेमाने बोललं तर तो आपल्याला जे पाहिजे तसा करतो. आता तर त्याला माझा स्वभाव समजलाच आहे. पण यावेळेला जानकी बोलते, सारंग भाऊजी तर खूपच भोळे आहेत. ते कोणावरतीही विश्वास ठेवतात, तसाच विश्वास त्यांनी तुझ्यावरती ठेवला. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना तुझा स्वभाव समजला नाही. ते माझ्या सोबत आले होते तेव्हा लगेच माया बोलते, हो आला होता ना, पण त्या मूर्ख भोळ्याला मात्र मी चांगलंच मूर्ख बनवलं. आणि खरं सांगू का, आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाहीये. मला माझ्या भावाच्या जीवाचा बदला घ्यायचा आहे. तू माझ्या भावाला मारलंस ना जानकी, मला तुला संपवायचंय. तुला काय वाटलं सहजासहजी ती ओवी मी तुझ्या ताब्यात देईन? जानकी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा ती ओवी मी तुझ्या जवळ येऊच देणार नाही. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. जानकी लगेच मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव माया, तू माझ्याशी पंगा घेत होतीस, मला नाही नाही ते बोलत होतीस, तोपर्यंत मी शांत होते. पण माया, तू जर का माझ्या ओवीच्या बाबतीत काही वाईट साईट विचार करत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही. माया, उगाचच माझा राग ओढावून घेऊ नकोस. तेव्हा लगेच माया बोलते, मला तुझा राग ओढावून घेतला तरी काही एक फरक पडत नाही. आणि जशी तू मरणार आहेस तशीच ती ओवी सुद्धा मरणार. हे ऐकताच जानकी सनसनीत अशी थोबाडीत मायाच्या मारते. इकडे ऋषिकेश सारंगला विचारत असतो. त्यावेळेला सारंग सगळं काही सांगतो. तेव्हा ऋषिकेश सारंगवरती आवाज चढवतो आणि बोलतो, काय चाललंय? अरे सारंग, तुला जरा तरी अक्कल पाहिजे होती, तू त्या मायाच्या स्वाधीन जानकीला केलंस. तेव्हा लगेच सारंग बोलतो, दादा अरे मी नाही केलं असं, मी स्वतः आलो होतो, पण जानकी वहिनीने मला इथे थांबवलं. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, सारंग अरे नको, तिथे अक्कल चालवायची गरज काय होती? सारंग, आधीच तुझ्यामुळे आमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे आणि आता तू परत असं वागतोस. सारंग, काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच सारंग बोलतो, अजिबात काळजी करू नकोस दादा, आपण त्या मायापर्यंत सहज पोचू. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, कसं काय? त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, आपण जानकी वहिनीचं लोकेशन ट्रेस करूया ना, ते केलं की आपण नक्कीच तिथपर्यंत जाणार. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, म्हणजे म्हणजे तू काय बोलतोय सारंग? तू खरंच असं काहीतरी केलंयस? तेव्हा सारंग बोलतो, हो, तुला काळजी करायची गरज नाही. जानकी वहिनीचं लोकेशन ट्रेस झालंय, आपण चल तिथे जाऊया. आणि खरोखर ती दोघंही तिकडे जायला निघतात. इकडे माया जानकीच्या झिंजा उपटत असते. तिला म्हणत असते, जानकी तुला तर मी मारणारच आणि तुझ्यासोबत त्या लेकीला सुद्धा. तेव्हा लगेच जानकी बोलते, चुकतेस तू माया, चुकतेस. या वेळेला तू कायमची गजाड जाणार अशी व्यवस्था मात्र मी केली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव माया, तुझा हेतू आहे तो चुकीचा आहे आणि तुझा हा हेतू मात्र कधीच साध्य होणार नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा माझे ऋषिकेश माझा जीव वाचवायला इथे येणारच. तेव्हा मात्र माया हसायला लागते आणि म्हणते, अक्कल आहे का तुला? अगं, तुझ्या त्या ऋषिकेशला तू कुठे आहेस हे माहिती सुद्धा नाही आणि तो इथे येईल. प्रत्येक वेळेला तू अशी अपेक्षा का करतेस? त्यावेळेला मात्र जानकी तिच्याकडे बघून हसायला लागते आणि म्हणते, ऐश्वर्या, काही गोष्टी तुलाच माहिती नाहीत म्हणून तर असा बावळटपणा करतेस.
ऐश्वर्या आता मात्र शांतच बस, काही नाही बोललीस ना तरी तेव्हा मायाला खूप राग येतो आणि माया बोलते, बघूया ना तुझा विश्वास जिंकतो की माझा सूड. आता मात्र मी तुला संपवणारच, मी तुला जगू देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा जानकी बोलते, काही झालं तरी पुढच्या 5 मिनिटात माझे ऋषिकेश इथे हजर असणार. त्यावेळेला मायाने जानकीचा गळा आवळलेला असतो, ती जानकीचा गळा आवळत असते. त्यावेळेला ऋषिकेश पाठीकडून येऊन मायाच्या डोक्यातच काठीने वार करतो. माया खाली कोसळलेली असते, ती रक्तबंबाळ झालेली असते. त्यावेळेला जानकी मायाला म्हणते, बघितलंस माया, विषयच समाप्त झाला. त्यावेळेला माया ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी जानकीला संपवण्याचा प्रयत्न करते ना, त्या वेळेला तू मध्ये मध्ये चोंबडेपणा करतोस आणि सगळ्या गोष्टी माझ्या हाताबाहेर घालवतोस. ऋषिकेश आता मात्र मी तुला सोडणार नाही. आणि ऋषिकेशवरती हल्ला करण्यासाठी माया रक्तबंबाळ होऊन सुद्धा उठलेली असते. तेव्हा मात्र सारंग क्षणाचाही विलंब न करता मायाच्या पोटामध्ये चाकूस खुपसतो. तेवढ्यात तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात. रक्तबंबाळ झालेल्या मायाला बघून मात्र पोलीस सारंगला अरेस्ट करणार. तेवढ्यात मात्र जानकी बोलते, तुम्ही असं नाही करू शकत. स्वतःच्या संरक्षणासाठी त्याने मायाच्या पोटात चाकू खुपसला, नाहीतर मायाने त्यांनाच मारलं असतं. अहो तुम्ही असा विचार सुद्धा करू नका इन्स्पेक्टर साहेब, प्लीज. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा जानकी मॅडम, कितीही काही असलं तरी सारंगने कायदा हातात घेतला आणि त्यांना आम्हाला अरेस्ट करावंच लागेल. तेव्हा मात्र जानकी बोलते, ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते करा. आणि ती सारंग जवळ जाते आणि सारंगला बोलते, सारंग भाऊजी काळजी करू नका, मी तुम्हाला सुखरूप जेलमधून बाहेर काढेल, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा सारंग बोलतो, जानकी वहिनी, तू, ओवी आणि ऋषिकेश दादा, तुम्ही सुरक्षित आहात, माझ्यासाठी बाकी काहीच महत्वाचं नाही. आणि ऋषिकेश दादा, जानकी वहिनीच्या जीवाशी मी कशाला खेळू, मला जानकी वहिनीच्या जीवाशी खेळून काय मिळणार आहे. ऋषिकेश दादा, तू मात्र तुझ्या सारंगला ओळखायला चुकलास. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो, सारंग, अरे तसं काही नाही, मगाशी रागाच्या भरात जर का तुला काही बोललो असेल तर माफ कर सारंग. तेव्हा मात्र सारंग बोलतो, मला काहीच बोलायचं नाहीये, खरं सांगू, मला आता हा विषयच नाही वाढवायचा. सारंग, मला पूर्णपणे खात्री आहे की तू या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडशील, मी स्वतः तुला बाहेर काढेन. त्यावेळेला लगेच मायाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. मायावरती उपचार चालू असतात. जानकीच तिथे बाहेर बसलेली असते. माया जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा जानकी मायाला म्हणते, माया, एकच लक्षात ठेवायचं, आता तुला वाचवलंय ते फक्त आणि फक्त माणुसकी पायी, नाहीतर तुझं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाही. माया, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच माया बोलते, पुरे जानकी, तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी अजिबात तुला माफ करणार नाही. जानकी, तू उगाचच माझ्या वाटेत जातेस. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलते, गप्प बस, पोलीस बाहेर आहेतच तुला अरेस्ट करायला. तुझी तब्येत एकदा जर का सुधारली की तुला अरेस्ट करणार आणि आमच्या सारंगला मात्र आम्ही जेलमधून बाहेर काढणार. तेव्हा मात्र माया बोलते, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकलात. तेव्हा लगेच जानकी बोलते, अगं गजाड जायची वेळ आली तरी सुद्धा शहाणपणा मात्र खूपच सुचतोय तुला. आता मात्र स्वतःचं तोंड बंद ठेव आणि एकही शब्द तोंडातून काढू नकोस. तेव्हा मात्र मायाला खूप राग येतो. इकडे ऋषिकेश आणि जानकी सारंगला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात. त्यावेळेला सारंग ऋषिकेशला बोलतो, दादा काय झालं. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, त्या मायाला शुद्ध आली आहे, आता तुला आम्ही जेलमधून सोडवण्यासाठीच आलोय. तुझी बेलवरती सुटका होईल, बाकी केस पुढे चालूच राहील. तेव्हा सारंग बोलतो, दादा, अरे मला तुम्ही जेलमधून बाहेर काढलं तेवढंच माझं पुरेसं आहे, पुढचं काय आपण लढूच. तेव्हा जानकी बोलते, सारंग भाऊजी खरंच थँक्यू,
आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझा जीव अगदी सुरक्षित आहे. तेव्हा मात्र सारंग बोलतो, जानकी बहिणी, कितीही काही झालं तरी तुला मी काहीच होऊ देणार नाही. तू नेहमी बोलतेस ना तुम्ही मला भावासारखे आहात. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो आहातच तुम्ही मला दोघंही भावासारखे. तेव्हा मात्र सारंग जानकीकडे बघून हसत असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया कायमची गजाआड जाईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.